काय दिवे पेटेल जायचे खिडक्यांना रंगीबिरंगी पैठणी कापले पडदे राहिले तर याला विजय स्तंभ किंवा सप्तमिनार म्हटलं। महाराज कोणता नाही कोणता गड किल्ला जिंकले। साईडच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावरती कडलोट पॉइंट नव्हता। महाराजांच्या नंतर या गडावरती अनेक राजवटे अनेक सत्ता आल्या म्हणजे संभाजी महाराजांनी पेशव्याने येणारच हो। ही शिवाजी महाराजांची समाधी आहे। नमस्कार मित्रांनो, मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रायगड किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर रायगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील वसलेला आणि महाड शहरात असलेला एक डोंगरी किल्ला आहे। हा दख्खनच्या पठारावरील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्याला रायरी किल्ला म्हणून संबोधले जाते। तर शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी म्हणून रायगडाची निवड केली। त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याचा विस्तार पश्चिम आणि मध्य भारतातील महत्त्वपूर्ण भाग व्यापून झालेला आहे। रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आणि सह्याद्री पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून 1356 मीटर म्हणजेच 4449 फूट उंचीवर असलेला हा किल्ला आजूबाजूच्या परिसराचे दृश्य देतो। गडावर जाण्यासाठी अंदाजे 1737 पायऱ्या चढून जाव्या लागतात। त्यावर जाण्यासाठी रोपवे सुद्धा आहे। तर ह्या रोपवेची लांबी आहे 750 मीटर आणि उंची आहे 400 मीटर। यासाठी आपल्याला हा रोपवेने जाण्याचा सुलभ मार्ग आहे आणि तो आपण एकदम 4 मिनिटांमध्ये रायगडावर जाऊन पोहोचत असतो। तर आपण रोपवेने गेल्यानंतर लगेच मेणा दरवाजा लागतो। मेणा दरवाजा हा गडाच्या पूर्वेस आहे। शिवाजी महाराज की जय भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजामाते की। हे बघा, रायगड किल्ल्यावरती सर्वात प्रथम मी तुमच्या फॅमिलीचं सहर्ष स्वागत करतो। गड दर्शन करण्यापूर्वी प्रथम आपण छत्रपती शिवरायांना तिवार मानाचा मुजरा करून आपण गड दर्शन सुरुवात करूया। यापूर्वी तुम्ही कधी हा गड पाहिला असेल किंवा नसाल पाहिलात, परंतु आपण समक्ष गड दर्शन करणार आहोत। गड किल्ला पाहतोय गडाची मागची बाजू, मग गडाची जर समोरची बाजू जर पाहायचं म्हटलं तर गडावरती जर आपण 2000 पायऱ्या चढून आलो तर गडाच्या समोरच्या बाजूला येतो। पायी येण्यासाठी 2000 पायऱ्या, 3.5 किलोमीटर अंतर आहे, किमान 1.5 ते 2 तास लागतात गडावरती येण्यासाठी। रोपवे प्रकल्पाने आपण गडावरती एंट्री केली, फक्त अवघ्या 4 मिनिटांमध्ये वरती आलेलो आहोत। मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची हाईट पाहिली तर 2851 फूट उंचीवरती आहे। जिथे गाडी पार्किंग केली आपण तिथून या गडाच्या माथ्यापर्यंत ह्या किल्ल्याची हाईट आहे 1375 फूट। गडाचा वरचा परिसर 100 एकर एरिया, खालून पासून जर गडाचं क्षेत्रफळ पाहिलं तर 1200 एकरचा एरिया आहे। रायगड किल्ला जर पाहायचं म्हटलं किमान 2 दिवस सुद्धा कमी पडतात। मग 2 दिवसात गडावरती आपण काय पाहणार तर अशा प्रकारे किल्ल्यावरती 350 इमारती आहेत, 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत। राज्याचे आर्किटेक्चर इंजिनियर होते हिरो जिंदुलकर। हा किल्ला बांधायला त्यांना 14 वर्ष लागली। त्यांचं बक्षीस समारंभ काय असले पुढे पाहणार आहोत आणि महत्त्वाचा मुख्य मेन किल्ल्यात बघता आपण 1 ते सव्वा तास पाहणार आहोत। संपूर्ण इमारतींवरती पूर्वी छत होतं, सागवानी लाकडं होती
खापर नायांची कुंभार नाहीची गोल आकाराची मातीची कौल होती. बँगरोल टाईप सर्व इमारतींवरती छेद होतं. गाव ठिकाणी बघा कुंभार नाहीची गोल आकाराची मातीची कौल पाहतो. अशा प्रकारे संपूर्ण इमारतींवरती छेद होतं. 10 मे 1818 मध्ये हा गड इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. इंग्रजांचे मेन अधिकारी कर्नल प्रॉतर मेजर हॉल साईडच्या डोंगरावरून दारुकोटावरती आक्रमण केलं. दारुकोटावर उद्ध्वस्त झाल्यामुळे रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस संपूर्ण जळून गेले. साईडने भिंती मधोमध चौतरे पाहून ह्याचाच आपल्याला इतिहास समजावून करता येतो. गडावरती आपल्याला काही दगडाचं बांधकाम पाहता येईल, काही विटांचं सुद्धा बांधकाम पाहता येईल. दगडाचं काम एवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. विटांचं काम हे पेशव्यांच्या काळातलं आहे. महाराजांच्या नंतर इथे 1733 बाजीराव पेशव्याला त्यांनी विटांचं काम केलं. मग बांधकाम पॅकिंग करण्यासाठी आपण वाळू सिमेंट वापरतो. तसं 400 वर्षापूर्वी संपूर्ण बांधकाम पॅकिंग करण्यासाठी चुना शिस्स आणि गुळ आपण बांधकाम पॅकिंग केले. शंका प्रश्न उपलब्ध होईल की छत्रपती शिवरायांनी 350 इमारती बांधल्या गडावरती, परंतु लागणारा दगड आणला असेल कुठून? खालून तर आणणं शक्य नाही. 400 वर्षापूर्वी राजाने या गडावरती एक स्कीम राबवली, पाणी अडवा पाणी जिरवा. ज्या ठिकाणी खड्डे खोदले गेले, खड्ड्यांच्या उतरत्या साईडला बांधकाम केलं गेलं, खड्ड्यांचा पाण्यासाठी वापर केला आणि दगडांच्या इमारतींसाठी वापर केला. थोडक्यात 400 वर्षापासूनच पाणी अडवा पाणी जिरवा स्कीम गडावरती पूर्वीपासून राबवली जात होती. गडाला वातावरण असेल, 4 दिशाने सह्याद्री परत रांगेने वेढलेला पाहत होतो. रायगडाला कोणतीही सह्याद्री अटॅच कनेक्ट नाहीये. हा एकमेव खडकापासून बनलेला पूर्ण 1200 एकरचा एरिया आहे. गडाला नदीने वेढलेलं, या साईडने काल नदी वाहते, या साईडने गांधारी नदी वाहते आणि या साईडने सावित्री नदी वाहते. रायगडावरून वातावरण व्यवस्था असलेल्या किल्ल्यावर 8 किल्ले दिसतात. क्लायमेट व्यवस्था असेल तर तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड आणि शिवतरगे. क्लायमेट व्यवस्था असलेल्या किल्ल्यावर तुम्हाला 8 किल्ले सुद्धा दाखवले जातील. गड पाहतो आपण, गडाची मागची बाजू, गडाला 3 टोक आहेत. पूर्व साईडला भवानी टोक, भवानी मातेचं मंदिर आहे. पश्चिम साईडला हिरकणीकडा हिरा नावाची माता आपल्या बाळासाठी कड्यावरून खाली उतरून गेली. पूर्व ते पश्चिमे 3 किलोमीटर अंतर आहे. उत्तर दिशेला टकमुटोक कडून पोहणे, दक्षिण साईडला रोपवे प्रकल्प हा 96. उत्तर ते दक्षिण 2 किलोमीटर अंतर आहे. आताच ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली, मेना गेट, मेना दरवाजा म्हटलं तर छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी मेनाच्या साह्याने दरातून येणं जाणं करायचं तर ह्याला मेना गेट म्हटलं. तर पलीकडच्या साईडला पालखी राहतो, पण नंतर पाहणारच आहे. शंका उपलब्ध होईल, मेना आणि पालखीने काय फरक होता? मेनाही पूर्ण पॅक बंदिस्त राहायचे, मेनाही स्त्रियांसाठी वापरले, पालखी ओपन राहायचे, पालखी पुरुषांसाठी वापरली जायची. तर हा समोरचा मेना गेट आहे. मागच्या साईडला तुटलेल्या इमारती पाहतो, तुटलेले अवशेष. अष्टप्रधान मंत्रिमंडळ, महाराजांचे 8 मिनिस्टर होते. मोरपंत पिंगळे, अण्णाईस दत्तो, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिभक, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी. ऑफिस कार्यालय, गावांचे 365 गडकिल्ल्यांचे कागदी यावर इथून चालले जायचे. तर याला अष्टभंग कार्यालय म्हटलं तर मिनिस्टर लोकांचे ऑफिस. आत्ताच आपलं दिल्लीचं मंत्रालय 400 वर्षापूर्वी आपल्या राज्याचं या ठिकाणी मंत्रालय होतं. समोर अष्टभंग कार्यालय पहा. नंतर आपण प्रत्येक पॉईंटवर जाऊन प्रत्येक पॉईंटची माहिती घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एकाला एक कनेक्ट रांगेमध्ये 6 दालनं 6 रूम्स आहेत. जसा आपण हा एक रूम पाहतो असे एकाला एक लागून या ठिकाणी 6 रूम. यालाच राणी महल किंवा राणी वसा म्हटलं तर. तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपल्या राज्याला 8 राण्या होत्या. रायगडावरती 6 राण्या राहायच्या. रांगेमध्ये 6 राण्यांचे 6 रूम्स. शंका प्रश्न उपलब्ध होतो की छत्रपती शिवाजी महाराज जर 8 राण्या होत्या, रायगडावरती 6 राण्या राहायच्या, 2 राण्या कुठे राहायच्या? त्यांची पट राणी सईबाई यांचं राजगड किल्ल्यावरती निधन झालं महाराज येण्याच्या पूर्वी. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना. इथे महाल बांधण्याचा काही संबंध आलेला नाही. म्हणजे सईबाईंनी रायगड किल्ला काय पाहिलेलाच नाही. आणि पुताराणी साहेब खाली पाचाड गावामध्ये राहायच्या, कारण की राष्ट्रमाता जिजामाता पाचाड गावामध्ये राहायच्या. जिजामातेनं उत्तर तळानुसार गडावरचं क्लायमेट वातावरण सन्नसाचं व्हायचं. राजाने 1 राणी आपल्या आईच्या सेवेसाठी पाचाड गावी पुताराणी साहेब ठेवलेल्या. 6 राण्यांची रांगेमध्ये 6 रूम्स आहेत. राण्यांची नावं सांगतो पहा. सहीबाई, सोराबाई, गुणवंतबाई, काशीबाई, पुताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई अशा महाराजांच्या 8 राण्या होत्या. शंका प्रश्न उपलब्ध होतो की छत्रपती शिवरायाने 8 राण्या कशासाठी केल्या? कारण की आपल्या हिंदवी स्वरापूर्वी सैनिक कमी होतं. राजाने सुवीर संबंध म्हणून आपलं सैनिक वाढवलं. गावामध्ये मेन असे मुलगे आपण करायचे पूर्ण आपल्या कब्जेमध्ये. 8 गावामध्ये सुवीर संबंध म्हणून आपलं सैनिक वाढवलं गेलं. जाधव, लिंबाळकर, मोहिते, विचारे, शिर्के, गायकवाड, नामवंत सरदारांच्या मुखून आपलं सैनिक वाढवून घेतलं गेलं. एका महालाची रचना सांगतो सर्व सेमच आहे. वॉल भिंत होते, घराला संरक्षण दिवाल होतं, कंपाऊंड होतं.
याच जोत्यांवरती याच फाउंडेशनवरती छत होतं. दगडाचं काम एवढंच महाराजांच्या काळातलं विटांचं काम आहे पेशव्याने नंतर केले. 1733ला ह्या गडावरती बाजीराव पेशवाने त्यांनी विटांचं काम केलेलं. मग बांधकाम पॅकिंग करण्यासाठी आपण वाळू सिमेंट वापरतो, तसं पूर्वी चुना शिस्सक गुळ वापरून बांधकाम पॅकिंग केलेलं. बाहेर पाणी वगैरे जाण्यासाठी मार्ग ठेवलेलेच आहे. पहिला जोता पाहिला तर हॉल, मागे बेडरूम, साईडला थंड हवेण्यासाठी खिडकी, त्या साईडला छोटासा दरवाजा पाहतो आपण. त्या ठिकाणी त्यांच्या 400 वर्षापूर्वीच्या टॉयलेट बाथरूमची रचना. आत्ताचे इंडियन टॉयलेट 400 वर्षापूर्वी ऑर्किटेक्चरने दगडामुळे कोरलेले इंडियन टॉयलेट आहे. आपण म्हणतो की इंग्रजांनी शोधलं, परंतु आपली कॉपी पाहून नंतर इंग्रजांनी चिनी माती तयार केलेली. हा एक महाल बघा सर्व सारखेच. नंतर आपण पुढे राजवाड्याकडे जाऊ. जा बघू. हो पहा ना त्या काळातले मग टॉयलेट आणि याची मलमूत्र कुठं जात होतं त्याचा तपास नाही. डायरेक्ट खाली कुठं जात होतं ते माहिती हो बाबा. मी आलो थांबा. सात राण्यांचे 7 महल नाही 8 राण्यांचे 7 6 महाल. हे 6 जाऊन घेतोच. मित्रांनो, रायगडावर आल्यानंतर खरंच स्फूर्ती मिळते. चार आहेत. हो हे टॉयलेट्स एवढं आहेत. आया भरोसा ह्यात गेलो तर खालच मी तर ह्यात 8 टॉयलेट. हे बघा, प्रत्येक राणीमाच्या समोर जे आपण असे जोते चबुतरे पाहतो, याला दास दासींच्या क्वार्टर्स किंवा सर्वन्स क्वार्टर्स म्हटलं तर नोकरांच्या थांबण्याच्या जागा. प्रत्येक राणीमाच्या समोर प्रत्येक राणीची नोकऱ्यांना थांबायची. जरी काही राणीला काम लागलं, दासीला आतमध्ये बोलवलं जायचं, त्यानंतर काम सांगितलं जायचं, तर याला दासी वसा सर्वन्स क्वार्टर्स म्हटलं. समोर लोखंडी ग्रिल लावलं तीन खड्ड्यात 22, 20, 15 फूट खोळत धान्य कुठार किंवा धान्यांचे प्याव म्हटलं तर. कोकणात याला कणगी म्हटलं तर त्याच्यामध्ये धान्य ठेवलं जायचं. महाराजांच्या नंतर या गडावरती अनेक राजवटे, अनेक सत्ताल्यामुळे संभाजी महाराज पेशवे आले. त्या लोकांनी याच्यामध्ये कैदी लोकांचा साठा केला. चोरी लबाडी पितुरी होईल त्याला 7 दिवस इथे ठेवलं जायचं. 7व्या दिवशी तो कबूल नाही आला की त्याला गोंताने बांधलं जायचं आणि टकमोटो करून कडीला ठेवलं जायचं. महाराजांच्या काळात महाराज या ठिकाणी कैदी ठेवू शकत नव्हते. मंत्रालय हे राणी वसा हा महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा. आपल्या राज्याचे कैदी सातारामध्ये वासोडा किल्ला आणि लिंगाणा किल्ल्यावरती कैदी ठेवले जायचे. छत्रपती शिवाजी राजाने तर असा एक धान्य साठा केलेला, या गडाला जरी शत्रूंनी खालून वेढा मारला, गडावरती सैनिक आहे, एवढ्या सैनिकाला किमान 3 महिने धान्य पुरवठा साठा, तर याला धान्य कुठार म्हटलं होतं. ज्या दारातून आपण आतमध्ये एंट्री केली, मेना गेट गडाची मागची बाजू, तसंच त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला उंच भिंतीमध्ये गेट पाहता येईल, त्याला पालखी गेट म्हटलं. ते गडाची समोरची दिशा. छत्रपती शिवाजी राजांची, शंभू राजांची रायगडावरती जरी पालखी यायच्या झाल्या, या मार्गाने वरती यायच्या. राजांचे सेवक वगैरे त्यांना पालखीने बसवलं जायचं, राजवाड्यामध्ये आणलं जायचं. हे सर्व 6 राण्यांचे 6 रूम्स आहेत. आपण राणी महल पहिले, तसंच आतमध्ये जाऊन राजवाडा पाहूया.
आपण आतमध्ये एंट्री केली म्हणजे ज्या चपला नाही वरती, ज्या भिंतीपाशी आपण उभ्यात, या भिंतीपासून समोरची आडवी प्लास्टरवाली भिंत पाहता जा आपल्याला, या भिंतीपर्यंत हा आपल्या राजाचा प्रशस्त राहता वाडा, राहतं घर. हा संपूर्णपणे पूर्वी 2 मजली वाडा होता. मधोमध चौकोन दगड पाहतो, याच्यावरती लाकडी खांब, त्याच्यावरती हा 2 मजली वाडा. आक्रमण झालेला तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. आणि याच प्रशस्त राहता राजवाड्यामध्ये आपल्या राजाचं जे पूर्वीचे 10 वर्ष जे वास्तव्य होतं ना, ते याच चौथऱ्यावरती होतं. आणि याच चबुतऱ्यावरती आपल्या राजाने जो अखेरचा जो श्वास सोडला, महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये, ते याच चौथऱ्यावरती झालेले. महाराजांचं निधन इथे झालं, परंतु महाराजांच्या देहेकलीला अग्नी देण्यात आलेली आहे. इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती पलीकडे मस्जिद टाईप मंदिर पाहत होते पहा. मस्जिद नसून जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. महाराज महादेवाचे भक्त होते. महाराजांच्या देहेकलीला अग्निष्ठा महादेवाच्या मंदिरात समोरच देण्यात आली. मागे गोल घुमट शंकुड दिसणं व्हाईट कलर, ते आपल्या राजाचं समाधीस्थळ आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या देहेकलीला अग्नी देण्यात आलेली आहे. शिवरायांचं जर आपण मराठी तिथीप्रमाणे निधन पाहिलं तर हनुमंत जयंती वार शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचं दुपारी 12 वाजता या ठिकाणी निधन झाले. वाड्याच्या डाव्या साईडला पाण्याच्या टाक्या होत्या. पानकर लोक पाणी भरून ठेवले जायचे. कोपऱ्यामध्ये महाराजांच्या प्रशस्त स्नानगृह, बाथटब, आपण पिक्चरमध्ये पाहतो प्लास्टिकचं स्विमिंग पूल, 400 वर्षापूर्वी ऑर्पलेक्शन दगडामध्ये कोरलेलं बाथटब सुद्धा पाहायला आपल्याला. राहता राजवाडा होता, हे त्यांचं राहतं घर होतं. आता आपल्या सर्वांच्या समोर अशा रांगेमध्ये आहेत ना 4 ओटे अलग अलग आहेत, पण त्यांच्यामधला हा पहिला ओटा मेन होता. तर 400 वर्षापूर्वी हा 2 मजली होता. 2 मजली हे आपल्या राजांचं मेन राहण्याचं ठिकाण होतं. आणि याच ओट्यावरती असं सांगणं शक्य होत नाही आपल्याला की कोणत्या ठिकाणी इथं वाजले आणि गडाचे दरवाजे बंद झाले. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर त्या मातेच्या ध्यानी मनी आलं, माझं 6 महिन्याचं बाल घरी ताना. गडाचे दरवाजे बंद झाले. मीना सांगेल ना. 1 मिनिट थांब, आलो. चल तिकडे. दोन नंबरचं जो काय महाराजांचा मुक्काम खानावळ स्वयंपाक घर किचन रूम होतं. 3 नंबर ओट्यावरती आपण उगाच 200 फुटाच्यापेक्षा अंतर सचिवालय, दप्तरखाना, मेन ऑफिस, कार्यालय, स्वराज्याची कागदी यावर. भिंतीचा शेजारी छोटासा चबुतरा पाहतो आपण. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती गेल्यावरती आपण दिवाणी वाड्याच्या दोन्ही साईडला कमान्याकर खिडक्या, टेहळणी बुरुज, शत्रूने आक्रमण केलं तर आपल्याला पाहता यावं. मधोमध चौकोन दगड असतं, त्याच्यावरती सो सागवानी खांब आणि त्याच्यावरती हा 2 मजली प्रशस्त वाडा. आक्रमण झालं तर त्याला टाकसाल म्हटलं तर त्या ठिकाणी पूर्वी कॉईन्स तयार केले जायचे. राजमुद्रा होऊन शिवराय वगैरे त्या ठिकाणी तयार केलं जायचं. म्हणजे आताची आपली रिझर्व्ह बँक, आताचा आपला पैसा कारखाना 400 वर्षापूर्वी आपल्या राज्याचा पैसा कारखाना त्या ठिकाणी. राजमुद्रेवरती लिहिलेलं पाहाल तर आपल्याला की प्रतीप चंद्रलेखे वर्दी विष्णुवंदिता शहा सुनश्च मुद्राय भद्राय राज. मराठीमध्ये अर्थ पाहिला तर असा होतो की प्रतीप चंद्रेचा राजा जसा कलेने वाढत गेला, तसा शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं सुद्धा स्वराज्य कलेने वाढत जावं असा त्या राजमुद्रेचा अर्थ होतो. त्या ठिकाणी करून कॉईन्स तयार केले. समोरचे गोल घुमटचे 2 टावर अशा प्रकारे या ठिकाणी 3 होते. हा 3 मजले साईडचा, 2 मजले साईडचा पूर्णपणे होतो. इथे तज्ञांची मतं एकावर एक पूर्वी 7 मजले टावर होते. 7ल्या माळ्यावरती पाण्याच्या टाक्या होत्या. तांब्याच्या नळाने प्रत्येक मजल्यामध्ये पाणी सोडलं जायचं. कोनाड्यांमध्ये दिवे पेटवले जायचे. खिडक्यांना रंगीबिरंगी पैठणी कापले पडदे राहायचे. तर यालाच विजय स्तंभ किंवा सप्त मिनार म्हटलं. महाराज कोणता नाही कोणता गड किल्ला जिंकले,
साईडच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजण्यासाठी 7व्या माळ्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा. साईडच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या लोकांना समजलं जायचं छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक राजा आपल्या गडाची शोभा वाढवण्यासाठी समोरच्या साईडला असे पूर्वी स्तंभ उभारण्यात यायचे. गडाची समोरची दिशा आपण रोपून येतोय, गडाची मागची दिशा समोर अष्टकोनी इमारत पाहतो आपण. कमानाकार गॅलरी बाल्कनी किंवा सज्जा म्हटलं तर वाड्याच्या समोर राजाची बाल्कनी तरी 5 मजले. आता आपल्याला एकच मजले पाहते महाराज दुपारचे थंडा समोर जा चौकोनी आकार दिसतो. नवीन बांधकाम कोपऱ्यात येईल ते दगड दिसतो बघा आपल्याला. तिथून 11 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. अशी पूर्णपणे तळघर सारखी रूमचं जेवढं बांधकाम दिसेल रूम्स आहे. 10 बाय 10ची रूमचा अंधार आहे. वट वगैरे तर आपल्याला आतमध्ये जाता येऊ शकत. यालाच गुप्त खलबत खाना किंवा रत्नशाह म्हटलं. छत्रपती शिवरायांना काही गुपित चर्चा करायच्या असतील या ठिकाणी केली जायची. रत्नशाह म्हणजे महाराजांच्या मौल्यवान वस्तू म्हणजे या ठिकाणी. दुसऱ्यांदा सुरतेवरती छाप टाकला जो काही खजिना सापडतो या राजाची गुप्त हेरोते बाहेरची नाही. 18 भाषांच्या प्रत्येक सेक्रेटरी होते भटजी नाईक. इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. नवीन स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून भटजी नाईकांना ओळखला. त्या नायकांना पूर्वी 18 लँग्वेज होत्या आणि कृपा धारण करायचे. भटजी नायकांनी कुठल्या गडांची गडकिल्ल्यांची गुप्तता आणली तर त्याची गुप्त चर्चा त्याच्या आतमध्ये केली जात असे. म्हणजे उजव्या कानात बातमी की डाव्या कानापर्यंत पोहोचून राजांची महाराजांच्या राज्याभिषेक 7 नद्यांचं 7 समुद्र पाण्यानं राज्याभिषेक अभिषेकांचे उरलेले पाणी आहे. रायगड किल्ल्याचा कागदोली बाराही महिने पाण्याचं 40 फूट खोल खिडक्यातून कविता आहे. लोक दिसतात टकमक तो कडलूट पॉइंट. चोरी लबाडी पितृ होईल त्याला त्याच्यावरून कडेलूट केले जायचे. परंतु आत्ताच मी मगाशी सांगितलं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावरती कडेलूट पॉइंट नव्हता. महाराजांच्या नंतर या गडावरती अनेक राजवटे अनेक सत्ता आल्या. म्हणजे संभाजी महाराजांनी पेशव्याने त्याच्यावरून कडेलूट केली. छत्रपती शिवाजी राजांनी त्याचा असा एकमेव उपयोग केलेला. हौस साहेब खाली पाचाड गावामध्ये राहायच्या राजाला दररोज जाणं शक्य नव्हतं. महाराज दररोज त्या टोकाला जायचे, तोफांचे विषाणे करायचे. मातोश्री वाड्याच्या बाहेर राजे दररोज सकाळ संध्याकाळ हौस साहेबांचं दर्शन घ्यायचे. तिथून हौस साहेबांचा पाचाड गावातला वाडा वाडा पाहिला समोर जाऊन दरबार पाहूया. चला चला आमचा टायमिंग संध्याकाळचा 4चा आहे जेवणाचा. त्याच वेळेचं आहे का हे? तेव्हाच असेल ना काय हे नंतर स्पेशल काय हा पहा पहिला पाया असेल बहुतेक. नाही 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 बाहेरून होय. कितीला येतं? 36,000. राज सदर आपल्या राजाचा जो 400 वर्षापूर्वी जो शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आपण छायाचित्र पोस्टर पाहतो घरी ऑफिसमध्ये ते याच ठिकाणाचं आणि याच दरबारातला आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र थोडंसं नजरेसमोर आणा. दरबारातलं 400 वर्षापूर्वीचं वैभव कसं स्वीकारलं आपल्या लक्षात येतं. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं छायाचित्र पाहिल्यावरती पैठणी कापडलेला मंडप पाहतो. मंडपामध्ये दरबारामध्ये 6,000 लोकांची उपस्थिती पाहतो. उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा सकाळी पहाटे 5 वाजता झालेला होता.
राजाच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी कोणी लाईट सुविधा साऊंड सिस्टीम काही नव्हती. राजे काही बोलले 6000 प्रजेला 6000 जनतेला समजून जायचं. 6000 प्रजा जरी काही चुलबुल करत असेल राज्यापर्यंत ऐका जाऊ शकत होतं. अजूनही जरी आपण पाहिलं तर या सणापासून समोरच्या गेटपर्यंत 250 फुटापेक्षा अंतर आहे. कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण काही बोललो सहज आवाजामध्ये जर टिचकी मारली तरी सुद्धा इथपर्यंत ऐकावं जाऊ शकेल. तिथून जरी काही बोलू कोणत्याही कोपऱ्यात ऐका जाऊ शकेल. शांत वातावरण असेल पेपर जरी पाहिलं तरी सुद्धा इथपर्यंत ऐकावं येऊ शकेल. पूर्वी दरबार पॅक बंदिस्त होता. टाचणी जरी पडली तरी सुद्धा राज्यापर्यंत ऐका जाऊ शकत होतं. एकूण सिस्टीम वास्तुशास्त्र किंवा स्थापत्यशास्त्र म्हटलं जातं. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पोस्टर थोडंसं नजरेसमोर ना एक व्यक्ती राजाला टोपी काढून मानाचा मुजरा करताना पाहते. इंग्रज वकील नाव होतं हेनरी ऑक्झिटन. गडावरती पाही चढवण्याच्या नंतर फार त्याची दमचाक झालेली. छत्रपती शिवाजी राजांनी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी या गेटच्या समोर 2 आवाढव्य हत्तीन 2 घोडे सजावून. इंग्रज वकील आश्चर्यचकित झाला. तो म्हणतो की मी 2 पायाचा माणूस गडावरती तर इतका थकलो इतका दमलो तो छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 पायाच्या हत्ती गडावरती कसे काय आणले असते. दरबारात त्याने तोच प्रश्न नारायण शिणींना विचारला की नारायण शिणी महाराज गडावरती हत्ती कशी काय आणली. नारायण शिणी म्हटलं फारच आपण या प्रश्नाचं उत्तर आपण शोधत नाही आम्हालाही सांगा. इंग्रज वकील कुणीही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. अलीकडचे इतिहास तज्ज्ञ निनाद बेडेकर तडपण उत्तर देतात. आपल्या राजाने जे गडावरती हत्ती आणली त्यांची लहान पिल्लांनी गेली. पायापासून राजाने गडावरती केले गेले त्यानंतर महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्यासाठी सजावून केली. राजाची दुर्दृष्टी होती लहानाचे मोठे करतील परंतु मोठ्याचे लहान करता नाही. गडाचं 14 वर्ष काम चालू होतं तेव्हाच लहान पिल्लांनी केले त्यांचं लहान पोषण केलं. मग इंग्रज वकिलांनी शिवराज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे साजरा केला गेला त्यांनी आपल्या डेली डायरीमध्ये रोजनशीमध्ये लिहून ठेवला. त्याचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ डग्लस. इंग्रज वकील म्हणतात शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरबारामध्ये 6000 लोक. डाव्या साईडला 4 राण्यांची बसण्याची व्यवस्था, उजव्या साईडला 4 राष्ट्रप्रधान, राजाराम महाराज, संभाजी महाराज, आऊसाहेब, काशीवरून गागा भट्टल त्यांची सुद्धा वरती बसण्याची व्यवस्था केलेली होती. परंतु महाराज कधीही कोणत्याही देवताला विसरले नव्हते. राजे प्रत्येक गड किल्ल्यावर प्रत्येक देवता दर्शन घेऊन राजे रायगडास आले. प्रशस्त राहता राजडवे सकाळी पहाटे 5 वाजता स्नान केलं. राजमार्गाने शिवरायांच्या हत्तीच्या अंबारीत जगदीश्वराच्या आई भवानी माते दर्शनाला मिरवणूक निघाली. राजमार्गाने मिरवणूक आल्यानंतर दरबारामध्ये 6000 प्रजा उभी राहिली. छत्रपती शिवरायांना तिवार मानाचा मुजरा शिवरायांनी मानाचा मुजरा स्वीकारला. महाराज गेट पासून सिंहाच्या पावलासारखे राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला गेले. काशीवरून गागा भट्ट आलेले पुढे राहिले. राजाला म्हटले महाराज आपल्या सिंहासनाधीश्वर घटे भरत चालले आपण सिंहासनाधीश्वर. परंतु राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला गेले. एका नजरेने 32 मनाचं रत्नजडी सुवर्ण सिंहासन पाहिलं. एक नजर राष्ट्रपतींकडे आऊसाहेबांकडे करून एक नजर या भरलेल्या संपूर्ण दरबारामध्ये ठेवली. काही विधवा श्रावक राजाला दिसू लागले. या राजाचं पूर्णपणे अंतःकरण भरून आलं. राजा नक्कीच म्हटलं असेल की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतास आम्हास आपले मावे आठवतात. ज्या वीरांवरती ज्या पोरांवरती आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलेले हे शूरवीर आपल्याला आनंदाच्या सोहळ्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोणते पाहता येत नाही. राजे नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो मुरारबाजी देशपांडे, हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो ना तानाजी माऊसरे आधी लगीन कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणारा ताना. असंख्य वीरांची नावं घेत महाराज लटकटच्या अंगाने सिंहासनाच्या मागच्या साईडला गेले. राजे सिंहासनाधीश्वर झाले. काशीवरून गागा भट्टल पुढे राहिले. राजाच्या अंगावरती छत्र हरलं. सप्त नद्यांचा समुद्रांचा राजाला अभिषेक घातला गेला. आऊसाहेब शेजारी बसले. आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंद आसू होत होते. आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणार माझा बाल आज 32 मनाच्या सिंहासनाधीश्वर आहे. प्रत्येक गड किल्ल्यांवरती 21 तोफांचे विषारे, किल्ल्याच्या मुख्य गेटवरती 21 तोफांचे विषारे झाले. या गेटवरती सनई तुतारे नगारा वगैरे वाजू लागली. दरबारामध्ये 6000 लोकांना राजाच्या अंगावरती मोहरा वगैरे उधळल्या गेल्या. दरबारामध्ये एक जुलपूकदाराने ललकार दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज राजा शिव छत्रपती की जय श्रीकडे घोषणा करतो. समोरचं छत्र पाहतो याला इतिहासामध्ये मेघडंबरे म्हटलं आता. स्थापना 1985 मध्ये झालेली आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गाणे जयसिंग यांच्या हस्ते छत्राची फक्त स्थापना झालेली. आतमध्ये जी मूर्ती आहे ती 6 जून 2009 मध्ये बसवून झालेली आहे.
13वे वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे न्यायमूर्ती स्थापना केली. 3 खिडक्यांचा चबुतरा रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या मार्फत 1926ला बांधण्यात आलेले आहे. इथेच आपल्या राजाचं पूर्वी 32 मनाचं रत्नजडी सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. लुटून दिले 5 धातूचं 5 धातूचं पहाटे. ज्या इमारतीनं आपण बाहेर जाणार आहोत, राज्यसभेचे प्रयोजक नगारखाना म्हटलं तर नगारे बाजूला जायचे. किल्ल्याचा मुख्य गेट महाद्र उघडला जायचा. संध्याकाळी 5:30 वाजले की नगारे बाजूला जाऊन किल्ल्याचा मुख्य गेट बंद केले जायचा. रचना पाहिलीत मुंबईतला गेट ऑफ इंडिया टाईपची रचना आहे. मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया याची रचना पण नंतर ब्रिटिशांनी मुंबईत उभारली. तिथून आपण बाहेर जाऊ. महाराजा समोरून काही बोलले. नगारखाना आपण बाल्ली किल्ला पाहिला. किल्ल्यामध्ये महत्वाचा मुख्य असणारा भाग बाल्ली किल्ल्याचा भाग म्हटलं तर हा नगारखाना आहे. इथं ध्वजारोहण केलं होतं 15 ऑगस्ट 26 मे. सर्वात अभिमानाची गोष्ट की जेवढा दिल्लीचा ध्वज तेवढा ध्वज दोघांचं गेटवरती काही सिंबॉल कोरलेलं पाहतो. सिंह कोरलेलं पाहतोय. सिंहाचे 4 पाय कले 4 हत्ती, एक शेपेवरती हत्ती आहे. सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. 5 शाही होते, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाह. शिवरायांनी त्याचा असा उल्लेख केला की जर 4 शाही आली तर मी पायामध्ये कॅप्चर करू शकेन, 5वी शाही आली तर तुला मी शेपेमध्ये सुद्धा मारू शकेन. कमळ हे आपल्या हिंदूंचं प्रत्येक होतं. प्रत्येक गेटवरून तुम्हाला कमळाचं फूल पाहता येईल. या हा आहे होळीचा माळ. राजसभेमध्ये पावसाचं पाणी भरलं बाहेर काढण्यासाठी मार्ग, पूर्वीचे गटारे किंवा ड्रेनेज. समोरचा मोकळा ग्राउंड, मोकळा परिसर. होळीचा रायगडावरती मानाट नंतरच साईडच्या गावातल्या गडकिल्ल्यांच्या होय नंतर समोरची मूर्ती पाहतो पंचधातूची. शिल्पकार गणेश काटकर, शास्त्री बुद्ध्या दोघा मिळून बनवले. राजाचं पूर्वीचं 32 मनाचं रत्नजडी सुवर्ण सिंहासन होतं. त्याची प्रतिमेच्या गायमध्ये तुम्हाला डेली हार पाहत होतील. शिवप्रतिष्ठा म्हणून भिडे गुरुजींचं मंडळ आहे सांगलीचं. त्यांची डेली गडावरती 2 लोक येतात. महाराजांच्या मूर्तीची समाधीची पूजा केली जाते. वर्षाच्या 12 महिने 365 दिवस किल्ल्यावरती पूजा केली जाते. क्षेत्र 2 जून 2012 मध्ये बसवलेलं आहे. 13 वारसदार साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले भिडे गुरुजी सांगली साईडला छोटीशी इमारत. छोटीशी इमारत पाहत ना पत्रावली हत्ती का हत्तीचा. इंग्रजी वकील प्रश्न पडले राजाने हत्ती कशी काढली. लहान अलीकडे लोक दिसतात ना नंतर मग फायनल करायच्या फोटो काढा. गोल घुमून संपूर्ण एक पाहतो. बाहेर केलं की आपल्या राजाचं समावेश केलं. त्या ठिकाणी महाराजांचं ध्येय केलेलं आहे. राजाचं पुत्र होतं वाघ्या नावाचं समाधीचा जुन्न उद्धार महात्मा ज्योतिबा फुले किल्ला आहे. रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या मार्फत 1926 ला बांधण्यात आलेले. तिथेच आपल्या राजाचं पूर्वी 32 मनाचं रत्नजडी सुवर्ण सिंहासन होतं.
एक मन म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. लुटून नेलेले पंचरत्न 5 टक्के. समोर तिथेच गेट आहे असाच नगारखाना. गेटच्या दुसऱ्या पायरीवरती ऑर्किटेक्चरचे इंजिनियरचे बक्षीस समारंभ. ज्याने हा गड 14 वर्षात बांधला. छत्रपती शिवरायाने विचारलं आपल्याला काय बक्षीस पाहिजे. सोनं नाणं हत्ती घोडे 4 गावचे. म्हटलं काही नको महाराज, ज्या ठिकाणी तुम्ही जगदीश्वराचे दर्शनाला येता जाता ज्या पायरीला तुमच्या उजव्या पायाचा स्पर्श त्या ठिकाणी फक्त आमचं नाव कोरण्याचं परमिशन. त्या ठिकाणी आजपर्यंत आपल्याला पाहायचं की सेवेचे ठाई तत्पर त्या मार्गाने जाऊ. समाधी मंदिरचं दर्शन घ्या. आजारपेठेत लास्ट टोकरा टकमट उगत ते बघा. पायी उतरायचे ते इथून उतराने रोखून यायचं या खालच्या रूटने डायरेक्ट रोखून यायचं. इथपर्यंत आपला महत्वाचा मुख्य किल्ला समाप्त. होळीच्या मैदानावर दुतर्फा जे चौथरी आहे त्याला बाजारपेठ असा उल्लेख केला जातो. नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रंगामध्ये भव्य अवशेष दिसतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगेत प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट उंचीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब आणि जसेच्या तसे आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला जगदीश्वराचे मंदिर भेटते. कपडे वगैरे समोर आहे टकमक टोक. गुन्हेगारांचं कडे बस चला बाबा. टकमक टोक. गुन्हेगाराला फक्त लोटलं जातं. काही प्लॅन आहे का तुमचा काही? नोंद व्हा मला. तेथून सामोरे जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर आपण बाहेर पाहिलं मस्जिदच्या कडे दिसत बघा. महादेवाचं मंदिर आहे. आतमध्ये शंकर मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ती मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागते. सभामंडपाच्या मध्यभागी एक भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीत हनुमानाची मूर्ती दिसते.
प्रवेशद्वाराच्या पायऱ्याखाली एक लहानशी शिलालेख दिसते. तो पुढील प्रमाणे म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. यात काढून इथे ही शिवाजी महाराजांची समाधी आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. त्याचा अर्थ आहे सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद श्रीपद छत्रपती शिवाजी महाराज राजांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना महामुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असे तो विशाल नांदोड अशा प्रकारचा हा शिलालेखाचा अर्थ आहे. जगदीश्वराच्या मंदिरासमोरच महाराजांची समाधी आहे. सिस्टीम या ठिकाणाहून पावसाचं पाणी किल्ल्याच्या खाली जाते. वाटत पाय त्याला फोन येऊन गेला तुला आता आपण खाली उतरणार आहोत. हळूहळू खाली उतरायचं आहे. 3-4 जण रोपवेनीच खाली उतरलेले आहेत. ते वयस्कर आहेत बाकीचे त्याच्यामुळं. आणि आपण नौजवान माणसं चालतच खाली उतरणार आहोत. आता शॉर्टकटने डायरेक्ट पायऱ्यांच्या इथे जायचं आहे. अर्धे तासाचा बनवायचं आहे. मावळे होते ना ते पालखीमध्ये महाराजांना खांद्यावर घेऊन करायचे. काय झालं काढून इथून आपण आता खाली जाऊ ना. तिथं बाकीच्यांना प्रश्न पडलेला. कारण थोड्या दिवसापूर्वी डेंगू आला. किती भारी मकडू खात आहे. अरे वा चाटून खात आहे. दर हे दर तो पका गवतो तू हातातून घेऊन पळतो. दर रे संपलं का? इथे वर बसलं तिकडे गेली का? पुरव ना जरा खात पुरव. नाही खायचं त्याला. इकडे पाहताय टोपीवर का काय आहे त्याचं निशाण? काय करू काय नाही घरात यायचं काय नाही. गेला. आता मी सगळ्यांच्या पुढे आहे. 1-2 जण माझ्या पण पुढे आहेत. चला आपण लवकर खाली उतरायचं आहे. तुमचं वय किती असेल? किती सांगितलं त्याने काय माहिती नाही. पायी चढले होते आजी. ह्या पोराला सांगा. ह्या पोराला सांगितलं पायी चला तर म्हणजे नाही दमवतो म्हणे. आता आजी चढले म्हणजे तुम्ही चढले असते ना पोरावर.
एक जण मागे या ना, एक जण मागे बसला. बसल्या पप्पा मम्मीला नेलता बहुत कोणी मग आता तयार करतील. हा पूर्वीचा दरवाजा म्हणजे महाराज वापरत होते हा दरवाजा. नाना दरवाजा, नाना. मस्त पायऱ्या वगैरे. आता त्याचं बांधकाम चालू आहे. पायऱ्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, बघू शकताय. आणि अशा प्रकारे गडप्रेमींना वरती जाण्यासाठी खास सुविधा चालू आहेत. समोर तर बघतंय टकमकतो.